शिवशंकर शंभो हर हर महादेव। माई आपण बघितलं की गेल्या कथेमध्ये एक बेलगाम राजा कशा पद्धतीने वागला आणि त्या साधूने देखील धनुष्याला जसा शब्दरूपी बाण लावावा असा शाप दिला आणि त्या शापाचा परिणाम समस्त सगळ्या नगरवासियांवर झालाय। हे राजन, या नगरीचा राजा असल्याचा तुला गर्व आहे। मी शाप देतो त्याच नगरीवर दुष्काळाचं सावट पसरे। हा माझा शाप आहे, हा माझा शाप आहे, शाप आहे। सासूबाई, या काय झालं? लागल्या धणी कप्प झाला का काय? त्या वर्षात कधी गावात असं झालं नव्हतं बघ। काय म्हणायचं याला? नाश होईल, सर्वत्र दुष्काळ येईल, होत्याचं नव्हतं होईल। नगरवासियानो, गाव सोडून जा, हे गावात दुष्काळ येईल, नाश होईल, सर्वत्र दुष्काळ येईल, होत्याचं नव्हतं होईल, नाश होईल, नाश होईल। आली गो बाई 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 बाई। आया, बस बस जरा बस। दमली ग माझी बाय। नाही सासूबाई, 2 घोट पाणी घे। अगं बाई 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 बाई। नाही सासूबाई, आताच्या लय 2 घोट बी चैन वाटेल बघा। काय बाई, असं दिस बदलते आलं असं वाटलं बी नव्हतं। हिरवगार गाव कसं वसाडून गेलंय बघा। बाई 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 बाई, पायाची पण साल निघाली नदीपर्यंत जाऊ। तिथंही एवढी मोठी लांब पाण्यासाठी। नदीची माया आटली म्हणायची का त्या देवाची माया आटली कुणाला ठाव। चला बाई, अगं बाई। घ्या नाही ग मला। अव घ्या, याची खरी गरज तुम्हासनी हाय। शेतात राब राब राबताय दिसभर या उन्हात। घ्या। अरे 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 काय कारण ती काळजी आहे ती। 2 बस सुकानं पाणी बी पिऊ दे ना। काय रे सारखी सारखी भूक 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 भूक। किती वेळा खायला लागते दिवसातनं? ये 4 रट्टे देतो तुला खायला, म्हणजे तुझं पोट भरेल। आवा, असं कशा बाई बोलताय लेकरासनी? अरे काय करतेस तू हे? आजर कधी घरातल्या लेकरांच्या अंगावर हात उगारलेला आठवते काय तुला? काय झाले काय तुला? अरे काय विचारते मी? काय झाले काय तुला? अगं माय माझे बाहेर काळ सोकावलंय ग, आणि सूर्यदेव जणू काय नुसतीच आग ओकतो या बघ। समधी पिकं जळून गेली ग माय।
आणि आता शेतामध्ये बी काही काम नाही आणि घरात बी खायला काही दाना नाही. काय करायचं ग माय, सांग ना, कशी भरायची समध्यांची पोट? आणि त्यात या पोरासनी तर नुसती काय सुटली आहे. अरे कापा तुमच्या बापाला एकदाच आणि भरा तुमची पोट, म्हणजे होईल समाधान तुमचं. अरे अरे असं काय करतेस? हा, शांत हो बघू, शांत हो. अरे असं वड्याचं तेल वांगावर काढून कसं चालेल पोरा? परमाई, ह्यात आपली काय चूक? हा, आपण कवा कुणाचं वाकडं केलं आहे का? नाही ना. मग त्या राजाने साधूचा अपमान केला आणि त्याची शिक्षा आपल्याला कशा पाहिजे? हा, पोरी, रानात वनवा पेटला की मोठ्या झाडासंग लहान गवताची पाती बी जळत्यातच नव्हे. अरे आपलं नशीब समजायचं, दुसरं काय. हे बी दिस जातील, पण आपण एकजुटीनं राहायचं. हा, हार मानायचं नाही आपण. काय माय, एवढं धीर कुठून येतो ग तुझ्याकडे? तू हे असं काय बाय बोलली ना, का जीव कसा शांत होतोय बघ. तर आता या म्हातारीचा दुसरा उपयोग हाय का तुला? हा, चला रे पोरानो, थोडं दूध भाकर खाऊन घेऊ आपण. हा काय नाही, समजसनी वाटून घेऊ आणि खाऊ. होय होय सासूबाई. हा चला, पोर मोठी झाली ग. चला चला खाऊन घेऊया. चला चला. नशीब गायचं दूध तरी आहे, नाहीतर काय केलं असतं आपण? भूक लागली आहे ना व? हा, मग आता ही थोडीशी भाकर खावा. हा काय तर माय, ही तर नुसती भाकरच आहे. कालवण ना गवय, नुसती कोरडी भाकर आणि ती विषळी. आता ही शिळी भाकरी असली म्हणून काय झालं, पण ह्याच्यात मिसळायला थोडसच का होईना, पण गाईचं दूध ठेवलंय या नव आम्ही. कशी हाय का नाही? तर ही भाकर आणि हे दूध असं मिसळलं की झालं का नाही? आता मला सांगा, पहिला घास कोणाला घालायचा? आता हाय का? आता आपल्यातलं धाकटं कोण आहे? हा, मग त्याला अदुगर घालायचा. आता तू सांग, आपल्या घरात पोरगी कोण आहे? ही. हा, मग तिला नग घालायला अदुगर. आणि आता थोरलं कोण आहे? मी. आणि सगळ्यात मोठा घास कोणाला घालायचा रे? अगं बाय 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 बाय. आपला इच्छा आहे की नाही? ते बी असंच आहे. हा, कधी कोरडं, कधी सुक, तर कधी शिळ बी असतंय. पण ह्यामध्ये आपण जगणं सोडतोय का? नाही ना व. आणि मग त्यामध्ये काय करतोय आपण? आपल्या मायेचा ओलावा मिसळतोय आणि मग जगणं कसं लागतंय? जशी दूध आणि भाकर गोड लागते तसंच ना व. अगदी तसंच ग माझी बाय. माई, तू पण खा की आमच्या संग भाकर. आता माझ्या म्हातारीला कुठलं भूक लागते रे? तुम्ही समद्या लेकरांनी खाल्लं की मला मी खाल्ल्यासारखं वाटतंय. हा, तुम्ही आपलं कसं मनापासून खावा. काय मग तसं येईल या म्हातारीला ढेकर. काय हे? काय चुकून सेवकाची थाळी आम्हाला वाटली वाटतं? काय विचारतोय मी? हे महाभोजन आहे की महाचेष्टा? महाराज, या संदर्भातच आपल्याशी वार्तालाप करायची इच्छा होती. सध्या धान्य कोठाराची अवस्था बिकट आहे. शिवाय आपली अर्थव्यवस्था ही खूप नाजूक आहे. अशा परिस्थितीत आपण हात आकडता घ्यावा. प्रधानजी, वन जरी ओसार झाली तरी सिंह त्याचा रुबाब सोडतो का? अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. काय बोललात प्रधानजी? ऐका जरा. माफी असावी महाराज,
पण मी काही बोलू इच्छिते. आता खूप नाजूक घटिका आहे आपल्या राज्यासाठी. धान्य साठा कमी झालाय, गोशाला पण ओसाड पडू लागल्यात. प्रजेच्या पोटात अन्न नसताना आपण इथे पंचपक्वानांचा आस्वाद कसा घेऊ शकता? खराय महाराज, प्रजेमधील असंतोष वाढत चाललाय आणि हे सर्व अघटित घडलं ते त्या साधूच्या शापामुळे. ज्याला हे सारंग योगी जबाबदार आहेत. अहो महाराज, महाराज काय हा आरोप आणि आपल्या समक्ष? हे खरं तर आधीच सांगायला हवं होतं. आपण हट्ट केला आणि राजांनी त्या साधूवरती बाण सोडला. वा 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 वा, आठवा आठवा जरा तो शिकारीचा क्षण आठवा, बुद्धी तल्लक करा. अहो मी फक्त दक्षिण दिशेला बाण मारायला सांगितला होता, त्या साधूला बाण मारायला सांगितला होता का? सारंग योगी, ती दिशा दक्षिण नाहीये, उत्तर आहे. हो का, चुकलं असेल, दिशेला माहिती. अहो मी भले वनामधली दक्षिण दिशा दाखवली, पण बाण मारणाऱ्या व्यक्तीला अक्कल नको? हे बघा, माझी काही चूक नाही, चूक महाराजांची आहे. हो, कोणाची चूक आहे? नाही नाही माझी माझी नाही माझी चूक आहे. कोणाची? चुकलो, गोड चूक झाली, काळ चूक झाली. नाही, चूक तुझीच आहे. चूक झाली. शिपाई याला घेऊन जा आणि याची जीभ छाटून टाका. जा. महाराज माफ करा. अहो चुकलो. हे अरे थांबा रे, किती वेळ तुम्हाला वाचवलंय महाराज. आता अवघडला असेल ना त्या इकडे. खूप चिडलोय मी, तर जायला पाहिजे. वाम कुक्षी घेतो जरा, यातलं असू दे दोन्ही पण. प्रधानजी, हे काय ऐकतोय आम्ही? शाप, बाण, साधू. राणी सरकार क्षमा असत. महाराजांचीच आज्ञा होती की आपल्याला काही कळू द्यायचं नाही. 6 महिन्यांपूर्वी आम्ही सर्वजण शिकारीला गेलो. सारंग योगींचा अतिशोक्तीपणा तुम्हाला माहितीच. ही दिशा दाखव, ती दिशा दाखव. त्या दिशा दाखवण्याच्या हट्टापायी महाराजांना एका चुकीच्या दिशेने बाण सोडावा लागला आणि तो साधूंना लागला. साधूंनी शाप दिला. या नगरीचा राजा असल्याचा तुला गर्व आहे. मी शाप देतो, त्याच नगरीवर दुष्काळाचं सावट पसरे. संपूर्ण प्रदेशात अण्णांना दशा होईल. गेल्या कैक शतकात झाला नसेल असा दुष्काळ इथली जनता भोगेल. हा माझा शाप आहे, हा माझा शाप आहे. राजांना वाटले असं थोडी ना काही घडणार आहे, पण आज तीच वेळ आली. इतकं सारं घडून गेलं आणि मला या सगळ्या बाबतीत अनभिज्ञ ठेवण्यात आलं. माफ करा, पण महाराजांचीच आज्ञा एक होती. शब्दही बोलू नका. महाराजांचं एक चुकीचं पाऊल या नगरीस दुष्काळाच्या गर्तेत घेऊन गेलं. पण आमचं ही कर्तव्य आहे महाराणी म्हणून या राज्यासाठी. प्रधानजी, त्या साधू महंतांचा शोध घ्या. आम्ही त्यांना भेटायला जाऊ आणि या शापावरील उतारा मागू. जी राणी साहेब. ऐकलं का? अव ऐकलं का म्हणते मी. भाकऱ्या झाल्यात या. सारख्या अव कधीची हाका मारती. त्या गुरासनी बी आता आराम करू द्या आणि चला खाऊन घ्या पटकन. आलोच मी, तू थांब जरा. पोरं बी कुठे गेली? पोरं कुठे गेली? अरे पोरांनो, बस झालं खेळ आता. या गुमान, रोज भूक भूक ओरडताय. आज काय झालंय? या पटकन खाऊन घ्या. वय वय, इतकुसा खेळ झाला की मी येतो. पटकन या. हा ठीक.
बोल नका गबस वय माग अरे थांब म्हणलं नव तुला मी. अगं माई तू मला कशा पाय थांबवती आहेस दिसत नाही बाई. अगं हे चोर आहे चोर पाय तू मध्ये नकोय आज त्याला मी कापून. अरे म्हणलं नव माग बा हो माग. काय ये पोरा कोण ऋतू. आता अगं ओळख कसली विचारती आहेस हाकलून दे त्याला तर याला ना मारलंच पाहिजे. नको मी चोर नाही. चोर नाही हा मग असं दुसऱ्याच्या घरात कुठल्या वेळी कुराड घेऊन येतो या तो कोण असतो या हा. अहो पण मला चोरी करायची हौस नाही आहे. अरे कंचा बी चोर चोरी करताना पकडल्यावर हे असंच बोलतो या. नाही ह्याच्या डोळ्यात दिसतंय ह्याचे आसव खोटं नाहीत. काय रे पोरा अरे काय झालं. बाय अरे बोल की. मला माफ कर ग. कुठून बुद्धी सुचली असं झालं या बघ. लय दी झालो उपाशी हाय आणि अजून बी राहील. पर पोटच्या पोरांना रडताना नाही बघवत. त्यांच्या पोटाला चिमटा बसला त्याचा त्रास मला होतो या. दिसभर समजा गाव फिरलो भीक बी मागितली पर कुणी काय बी दिलं नाही बघ. आणि रिकामे हाताने घरी येणार नाही असं वचन मी पोरांना दिल तर तेच मोडवलं नाही बघ. पोरा तू एक चांगला बाप आहेस तसा चांगला माणूस बी आहेस. म्हणून तर तुझ्या मनाला पाजर फुटला हा. अरे पोरांच्यात मन रमत नाही तो बाप कसला म्हणायचा. पोरासनी सबूत दिलायस नव मग ते पुरं करायचं हा काय. थांबाल माय आपल्याकडे 2च भाकरी आहेत. ते 2 आहेत ना भाकऱ्या हा. अगं मग एक त्याला देते मी. परंतु मासनी अरे पोरा घरात अंधार झाल्यावर एका दिव्यानं दुसऱ्याच्या घरातला दिवा लावतोय ना बापून. अरे तसंच असतंय. देव आपल्याला लई देत असतो या. आपण आपल्याला जेवढं हवं तेवढंच घ्यायचं असतं आणि बाकीचं समज वाटायचं असतं. आता ही एक भाकर तुझं घर उपाशी नाही ठेवणार. तुझं उपकार कसं फेडू. अरे 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 वय वय अरे माय म्हणतोयस त्यात उपकार कसलं मी केलं रे हा. अरे म्या काय करते देणारावरचा आहे बघ महादेव. तो समज करतो या. तो कधी कुणाचं वाईट नाही करणार. हा पण तू चांगल्यापणानं वागायचं ह काय वाईट वंगाळ वागायचं नाही हा. झाले का पोरं वाट बघत असतील बा. जा म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी या संपूर्ण जगाची चक्र चालवणारा तो भगवंत आहे. आणि त्याच भगवंताने त्या नगरातल्या राजाला मतिभ्रष्ट केलं पण त्याच बरोबरीने मात्र नगरातल्या त्या माईच्या मनामध्ये मायेचा दीपक तेवत ठेवला. पण हाच तो मायेचा दिवा राजाच्या कौर्यापुढे तो विझून जाईल
ही राजाच्या मनामध्ये माणुसकीची ज्योत निर्माण करू शकेल. हेच आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.